गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण सेकंड इयर सिव्हिल यामधील कॉन्क्रीट अँड टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट स्टडी करतो आहे. कॉन्क्रीट अँड टेक्नॉलॉजी. तर त्यामध्ये आपण थर्ड युनिट चालू आहे कॉन्क्रीट. तर आपण लास्ट लेक्चरला मिनिंग ऑफ NDT नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट हा पार्ट आपण एक्सप्लेन केलेला आहे. मिनिंग ऑफ NDT, तर मिनिंग काय असतं NDTचं हे आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तर आपण आता पाहूया न्यू पॉईंट. त्यामध्ये NDTमध्ये 7 टेस्ट आहेत पहा. तर 7 टेस्ट कोणकोणत्या ते आता आपण पाहूया. इन दिस केस जी आपली NDT आहे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मशीन, आपली NDT आहे त्यामध्ये काय होतात, इन दिस केस नेसेसरी टू ॲक्च्युअल स्ट्रेंथ ऑफ फिनिश प्रोडक्ट. ती काय करते, ॲक्च्युअल स्ट्रेंथ आहे फिनिश प्रोडक्टची जी ॲक्च्युअल स्ट्रेंथ आहे ती फाइंड करते NDTमध्ये. त्यालाच काय म्हणायचं आपण, NDT. दिस टेस्ट परफॉर्म फॉर नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट आर. त्यामध्ये काय नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीटच्या काहीतरी टेस्ट पडतात पहा. ह्या 7 टेस्ट आहेत. फर्स्ट आहे ॲब्रेशन टेस्ट, सेकंड हार्डनेस टेस्ट, थर्ड डायनॅमिक अँड व्हायब्रेशन टेस्ट, फोर्थ आहे रेडिओग्राफिक और रेडिओ टेस्ट, तर नेक्स्ट आहे मॅग्नेटिक अँड इलेक्ट्रिकल टेस्ट, तर सिक्स आहे अकोस्टिक इमिशन टेस्ट, आणि सेवन्थ आहे रिबन हॅमर टेस्ट. ओके, ह्या 7 टेस्ट पडतात नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगमध्ये NDT. नंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला इम्पॉर्टन्स ऑफ NDT. न्यू पॉईंट इम्पॉर्टन्स ऑफ NDT. तर NDTचे काय काय इम्पॉर्टन्स आहेत ते आता एक्सप्लेन करूया आपण. इम्पॉर्टन्स ऑफ NDT. फर्स्ट इम्पॉर्टन्स आहे त्याचा, द फेल्युअर ऑफ द कॉन्क्रीट मेंबर डज नॉट टेक प्लेस सिन्स इट इज नॉट सब्जेक्टेड टू फेल्युअर स्ट्रेस. दिस टेस्ट देअरफॉर आर नॉट डिस्ट्रक्टिव्ह इन नेचर. म्हणजे काय, जे आपलं ते फेल्युअर असतं, जे फेल्युअर ऑफ कॉन्क्रीट मेंबर डज नॉट टेक प्लेस सिन्स इज नॉट सब्जेक्टेड, ते काय करतं, कॉन्क्रीट मेंबर डज नॉट टेक प्लेस करतं. सिन्स इट इज नॉट सब्जेक्टेड टू फेल्युअर स्ट्रेस, ते काय करतं, नॉट सब्जेक्ट काय करतं, फेल्युअर स्ट्रेसला हे सब्जेक्ट करत नाही. दिस टेस्ट देअरफॉर आर नॉन डिस्ट्रक्टिव्ह इन नेचर. दिस टेस्ट काय करते, नॉन डिस्ट्रक्टिव्ह इन नेचर, जे नेचरमधले नॉन डिस्ट्रक्टिव्ह असेल ते त्याचं काम ही NDT करत असते. रिपीट करतो मी इम्पॉर्टन्स फर्स्ट. द फेल्युअर ऑफ द कॉन्क्रीट मेंबर डज नॉट टेक प्लेस सिन्स इट इज नॉट सब्जेक्टेड टू फेल्युअर स्ट्रेस. दिस टेस्ट देअरफॉर आर नॉट डिस्ट्रक्टिव्ह इन नेचर. ओके. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट आहे आपला इम्पॉर्टन्स ऑफ NDTचा. सिन्स दिस टेस्ट आर नॉन डिस्ट्रक्टिव्ह, काय सांगते, सिन्स दिस टेस्ट आर नॉन डिस्ट्रक्टिव्ह, ही टेस्ट काय नॉन डिस्ट्रक्टिव्ह आहे. आणि नो वेस्टेज ऑफ कॉन्क्रीट टेक्स प्लेस, यामध्ये काय वेस्टेज पण होत नाही ही टेस्ट करताना. कुठलं, नो वेस्टेज ऑफ कॉन्क्रीट टेक्स प्लेस, कुठलंही कॉन्क्रीट घेऊन वेस्ट करण्यात येत नाही ह्या NDTमधली. हे आपलं सेकंड इम्पॉर्टंट आहे पहा. सिन्स दिस टेस्ट आर नॉन डिस्ट्रक्टिव्ह, नो वेस्टेज ऑफ कॉन्क्रीट टेक्स प्लेस. ओके. त्यानंतर नेक्स्ट थर्ड इम्पॉर्टन्स आहे आपलं इम्पॉर्टन्स ऑफ NDTमधील, द स्ट्रेंथ ऑफ एक्झिस्टिंग ओल्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स कॅन ऑल्सो बी इव्हॅल्युएटेड बाय दीज मेथड्स. म्हणजे काय, द स्ट्रेंथ ऑफ एक्झिस्टिंग ओल्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर कॅन ऑल्सो बी इव्हॅल्युएटेड बाय दीज मेथड. थर्ड इम्पॉर्टन्स काय सांगतंय, जे आपले एक्झिस्टिंग ओल्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर असेल, स्ट्रेंथचं जे ओल्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर असेल कॅन बी इव्हॅल्युएटेड, ते काय होतं, इव्हॅल्युएटेड होतं कशाच्या माध्यमातून, बाय दिस मेथड. ह्या NDTच्या माध्यमातून ते ओल्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर काय होतं, इव्हॅल्युएटेड होऊ शकतं. का होती, द स्ट्रेंथ ऑफ एक्झिस्टिंग ओल्ड कॉन्क्रीट स्ट्रक्चर कॅन बी ऑल्सो इव्हॅल्युएटेड बाय दिस मेथड. याला थर्ड इम्पॉर्टन्स ऑफ NDT. त्यानंतर फोर्थ इम्पॉर्टन्स ऑफ NDT काय आहे, दीज आर सिम्पल इन यूज. हे यूज करण्यासाठी कसं आहे, सिम्पल आहे. दीज आर सिम्पल इन यूज. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ NDT आहे
Hair cracks, micro cracks and deep cracks in a concrete structure can be detected. हेअर क्रॅक्स जे आपले हेअर क्रॅक्स असतात त्यानंतर मायक्रो क्रॅक्स अँड डीप क्रॅक्स इन कॉन्क्रीट स्ट्रक्चर कॅन बी डिटेक्टेड. हे काय करतं, डिटेक्ट करतं. हे तिन्ही प्रकारचे जे क्रॅक्स असतात कॉन्क्रीटमधले हे NDT डिटेक्ट करण्याचं काम पाहतो. कोणतं, हेअर क्रॅक्स, मायक्रो क्रॅक्स अँड डीप क्रॅक्स. रिपीट करतो मी परत, इम्पॉर्टन्स ते. हेअर क्रॅक्स, मायक्रो क्रॅक्स अँड डीप क्रॅक्स इन कॉन्क्रीट स्ट्रक्चर कॅन बी डिटेक्टेड. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ NDT आहे moisture content, density, thickness and cement content of concrete member can be estimated by these methods. म्हणजे आपलं जे मॉइश्चर कंटेंट असतं त्यानंतर डेन्सिटी अँड थिकनेस अँड सिमेंट कॉन्टेंट हे काय करतं, ऑफ कॉन्क्रीट मेंबर कॅन बी इस्टिमेटेड बाय दिस मेथड. ह्या NDTच्या मेथडने आपण काय करू शकतो, इस्टिमेट करू शकतो त्यांचं मॉइश्चर कॉन्टेंट, डेन्सिटी, थिकनेस अँड सिमेंट कॉन्टेंट. हे जे कॉन्क्रीटचे जे हे पार्ट आहेत त्याचं आपण इस्टिमेशन आपण ह्या NDTच्या माध्यमातून करू शकतो. रिपीट करतो मी पुन्हा, मॉइश्चर कंटेंट, डेन्सिटी, थिकनेस अँड सिमेंट कॉन्टेंट ऑफ कॉन्क्रीट मेंबर कॅन बी इस्टिमेटेड बाय दिस मेथड्स. ओके, हे झालं इम्पॉर्टन्स ऑफ NDT. 6 इम्पॉर्टन्स ऑफ NDTचे रीड करा तुम्ही पुन्हा एकदा. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला लिमिटेशन्स ऑफ NDT. तर NDTचे काही लिमिटेशन्स पण आहेत. लिमिटेशन्स ऑफ NDT इथं 4 लिमिटेशन दिलेले आहेत पाहिजे NDTचे. त्याचे काही लिमिटेशन्स पण असतात बघ. लिमिटेशन्स ऑफ NDT. फर्स्ट लिमिटेशन आहे आपलं इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट रिक्वायर्ड अ हाय डिग्री ऑफ एक्सपिरियन्स, स्किल अँड ट्रेनिंग. हे काय करतं, इंटरप्रिटेशन्स ऑफ रिझल्ट रिक्वायर करताना याला काय लागतं, हाय डिग्री ऑफ एक्सपिरियन्स. हाय डिग्री एक्सपिरियन्स लागतो आणि स्किल अँड ट्रेनिंग, त्यामध्ये आपल्याला स्किल पाहिजे. त्या बाबतीत आपण NDTचं जर आपल्याला चालवायचं आहे तर त्याचं आपल्याला नॉलेज पाहिजे, थोडंसं स्किल पाहिजे आणि ट्रेनिंग पण झालेली पाहिजे बहुती NDTसाठी. काय होता पॉईंट, इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट रिक्वायर्ड हाय डिग्री ऑफ एक्सपिरियन्स, स्किल अँड ट्रेनिंग. हा झालं फर्स्ट लिमिटेशन ऑफ NDT. त्यानंतर सेकंड लिमिटेशन ऑफ NDTचं काय, कॉम्प्लेक्स शेप मेंबर्स रिझल्ट आर नॉट व्हेरी ॲक्युरेट. जे आपले कॉम्प्लेक्स शेप मेंबर्स असतात पहा, कॉम्प्लेक्स शेप मेंबर्स कॉन्क्रीटचे जे असतात त्याचा रिझल्ट काय तो आर नॉट व्हेरी ॲक्युरेट. ते अगदी बरोबर येईलच असं नाही कॉम्प्लेक्स शेप मेंबर्सचं. हे लिमिटेशन पाहिजे NDTचं. कॉम्प्लेक्स शेप मेंबर्स रिझल्ट आर नॉट व्हेरी ॲक्युरेट. ॲक्युरेट येईलच असं नाही. त्यानंतर नेक्स्ट लिमिटेशन आहे आपलं थर्ड लिमिटेशन, करोजन डिटोरेशन कॅन नॉट बी एसेस्ड. म्हणजे आपलं जे करोजन असेल आणि डिटोरेशन कॅन नॉट बी असेस्ड, ते काय करतं, ॲसेस करत नाही. करोजन डिटोरेशन कॅन नॉट बी असेस्ड. त्यानंतर नेक्स्ट लिमिटेशन आहे आपलं लोकल डिस्कंटिन्युटीज कॅन नॉट बी डिटेक्टेड. जे आपले लोकल डिस्कंटिन्युटीज असतात ते कॅन नॉट बी डिटेक्ट करतात, ते डिटेक्ट करत नाहीत त्या NDTला. लोकल डिस्कंटिन्युटीज कॅन नॉट बी डिटेक्टेड. ओके, पुन्हा मी रिपीट करतो लिमिटेशन्स ऑफ NDTचे. फर्स्ट होता इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट रिक्वायर्ड अ हाय डिग्री ऑफ एक्सपिरियन्स, स्किल अँड ट्रेनिंग. सेकंड, कॉम्प्लेक्स शेप मेंबर्स रिझल्ट आर नॉट व्हेरी ॲक्युरेट. त्यानंतर थर्ड, करोजन डिटोरेशन कॅन नॉट बी ॲसेस्ड. त्यानंतर लास्ट, लोकल डिस्कंटिन्यूज कॅन नॉट बी डिटेक्टेड. हे झाले लिमिटेशन्स ऑफ NDT. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला मेथड्स ऑफ NDT. त्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स पडतात पहा, मेथड्स ऑफ NDT.
आपण काय काय पाहिलं आता, या एन डी टीच्या टेस्ट पाडतात काही त्या टेस्ट. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ एन डी टी, इम्पॉर्टंट पाहिले आपण 6 इम्पॉर्टन्स आहेत एन डी टीचे. त्यानंतर नेक्स्ट पाहिलं लिमिटेशन्स ऑफ एन डी टी. आता आपण एक्सप्लेन करूया मेथड्स ऑफ एन डी टी. त्यामध्ये फर्स्ट आहे रिबर्ड हॅमर टेस्ट. रिबर्ड हॅमर टेस्ट फर्स्ट मेथड आहे. द फॉलोइंग आर द व्हेरियस नॉन डिस्ट्रक्टिव्ह मेथड्स ऑफ टेस्टिंग कॉन्क्रीट. त्यामध्ये फर्स्ट आहे रिबर्ड हॅमर टेस्ट. The ribbon hammer test काय सांगते, द रिबन हॅमर टेस्ट मेजर द इलास्टिक रिबन ऑफ कॉन्क्रीट. ती काय करते, रिबन हॅमर टेस्ट मेजर काय करते, इलास्टिक रिबन म्हणजे कॉन्क्रीटमधले आपले जे इलास्टिक रिबन असतात ते मेजर काय करते रिबन हॅमर टेस्ट. अँड इज प्रिमिलरली यूज फॉर डिटर्मिनेशन ऑफ कॉन्क्रीट स्ट्रेंथ अँड फॉर कॉम्प्रेसिव्ह इन्व्हेस्टिगेशन. त्यानंतर आपण काय करते, ही प्राथमिक ती यूज करतो आपण, प्रिमिलरी यूज फॉर डिटर्मिनेशन ऑफ कॉन्क्रीट स्ट्रेंथ. काय आपण फाइंड करतो आहे, जे आपली कॉन्क्रीटची स्ट्रेंथ असते अँड कॉम्पॅरेटिव्ह इन्व्हेस्टिगेशन्स याच्या माध्यमातून आपण फाइंड करू शकतो रिबन हॅमर टेस्टच्या यूज करून. रिपीट करतो मी, द रिबन हॅमर टेस्ट मेजर्स द इलास्टिक रिबन ऑफ कॉन्क्रीट अँड इट्स primarily used for determination of concrete strength and used for comparative investigations. त्यानंतर काय, डिटर्मिनेशन ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ फॉर रिबन इंडेक्स. आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथचं डिटर्मिनेशन कसं करू शकतो रिबन इंडेक्समध्ये, त्याची माहिती दिली आहे पाहिजे. रिबन हॅमर टेस्ट कशासाठी वापरली जाते, इज मेजर इलास्टिक रिबन, जे आपले कॉन्क्रीटमधील इलास्टिक रिबन असतात ते मेजर करण्यासाठी वापरली जाते. नंतर नेक्स्ट पाहू आपण डिटर्मिनेशन ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ फ्रॉम रिबन इंडेक्स. फर्स्ट, Smith ribbon hammer developed in 1948 is one of the commonly adopted equipment for measuring surface hardness. हे रिबन हॅमर कधी आलं, 1948 साली डेव्हलप झाले. द रिबन हॅमर डेव्हलप्ड इन 1948 इज वन ऑफ द कॉमनली adopted equipment फॉर मेजरिंग सरफेस हार्डनेस. जे आपण मेजरिंग सरफेस हार्डनेस मेजर करतो, हे एकमेव असं यंत्र होतं की 1948 साली ॲडॉप्ट झालं होतं. त्यानंतर नेक्स्ट, it consists of a spring control hammer that slides of plunger within tubular housing. त्याला वेगळं काय म्हणतात, इट कन्सिस्ट ऑफ स्प्रिंग कंट्रोल हॅमर. हे काय, एक स्प्रिंग कंट्रोल हॅमर आहे, म्हणजे आपला हातोडा असतो स्प्रिंगच्या कंट्रोल, स्प्रिंगने आपण कंट्रोल करू शकतो. स्लाइड्स ऑन अ प्लंगर विदिन अ ट्युब्युलर हाऊसिंग. व्हेन द प्लंगर इज प्रेस्ड अगेन्स्ट द सरफेस ऑफ कॉन्क्रीट, द मास इज रिमूव्ड फ्रॉम द प्लंगर. It retracts against the force of the spring. म्हणजे काय, हे आपण जे एक स्प्रिंग कंट्रोल हॅमर आहे, ते आपण स्लाइडनी प्लंगर विदिन ट्रबुलर हाऊसिंग करू शकतो. त्यानंतर व्हेन द प्लंगर इज प्रेस, आपलं जर प्लंगर हा प्लेस केला आणि अगेन्स्ट सरफेस ऑफ कॉन्क्रीट, जे कॉन्क्रीटचं सरफेस आहे, द मास इज रिबन फ्रॉम द प्लंगर. त्यालाच काय म्हणायचं, द मास रिबन फ्रॉम द प्लंगर. इट रिट्रॅक्ट्स एजंट्स द फोर्स ऑफ द स्प्रिंग. ते काय होतं, रिट्रॅक्ट्स होतं एजंट्स, पुन्हा एकदा रिट्रॅक्ट्स होतं फोर्स ऑफ द स्प्रिंग. त्याच्यावर जर आपण फोर्स अप्लाय केलं तर. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे, द हॅमर इम्पॅक्ट्स एजंट्स द कॉन्क्रीट अँड द स्प्रिंग कंट्रोल मास रिबन्स टेकिंग द रायडर विथ अलॉंग द गाईड स्केल. काय करतं आपलं, द हॅमर इम्पॅक्ट्स एजंट करतं द कॉन्क्रीट अँड द स्प्रिंग कंट्रोल, स्प्रिंगच्या मदतीने आपण कंट्रोल करू शकतो मास रिबन्स, टेकिंग द रायडर विथ इट अलॉंग द गाईड स्केल. त्याच्यामध्ये आपण करू शकतो बाय पुशिंग अ बटन. त्यानंतर पुश करायचं बटन, द रायडर कॅन बी हेल्ड पोझिशन ऑफ ऑलो रिडिंग टू बी टेकन. ते बटन आपण पुश केल्याच्यानंतर ते हेड झाल्यानंतर पोझिशन ऑफ ऑलो रिडिंग, ते रिडिंग घेण्यासाठी ऑलो होतं. त्यानंतर द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द मास इज कॉल्ड ॲज द रिबन नंबर. त्यानंतर जो डिस्टन्स ट्रॅव्हल होतो आपला तिथून बाय द मास, त्या मासच्या मधून जो डिस्टन्स ट्रॅव्हल होतो त्यालाच काय म्हणतो आपण, रिबन नंबर. रिपीट करतो मी ती स्टेप. द हॅमर इम्पॅक्ट्स एजंट्स द कॉन्क्रीट अँड द स्प्रिंग कंट्रोल मास रिबन्स टेकिंग द रायडर विथ इट लॉंग द गाईड स्केल बाय पुशिंग अ बटन. द रायडर कॅन बी हेल्ड इन पोझिशन टू अलो
the reading to be taken, the distance traveled by the mass is called as ribbon hammer. Okay, then the next, it is indicated by the rider moving along graduated scale. हे काय ते इंडिकेट कशाने केलं जातं? रायडर मुव्हिंग अलॉंग द ग्रॅज्युएटेड स्केल त्याने ते इंडिकेट केलं जातं. आपण जे आपलं रिबन हॅमर आहे ते इथं पाहू शकता आपण डायग्राममध्ये, ही फिगर दिलेली आहे त्याची. रिबन हॅमरची फिगर पाहून घ्या. त्यानंतर लेफ्ट साईडला पहा कॉन्क्रीट सरफेस आहे, एक भिंत दिलेली आहे पहा. त्यानंतर रिबन हॅमरचे पार्ट्स पहा, रिबन स्प्रिंग, फोर साईडला जे मला दिसते रिबन स्प्रिंग. त्यानंतर प्लंगर आहे, कॉन्क्रीटच्या जवळच एक प्लंगर दिसतंय. वरच्या साईडला पहा ट्युब्युलर हाऊसिंग आहे. त्यानंतर अप्पर साईडला रीडर विथ पॉइंटर, आपलं रीडर असतं तिथं तिथं त्याला आपण काय म्हणू शकतो? रिबन नंबर, रीडर विथ पॉइंटर. त्यानंतर स्केल दिलेली पहा. त्यानंतर ड्रायव्हिंग स्प्रिंग, स्प्रिंगने आपण काय करायचं? पुश करायचं तिथं. त्यानंतर बटन इकडं रिलीज बटन, कॅसिंग, मधल्या साईडला मास, कॅच. ही फिगर आहे रिबन हॅमरची. अशा प्रकारे हे यंत्र असतं पहा रिबन हॅमर. Okay. Next आपण बघ, the test can be conducted horizontally, vertically, upward or downward. ही आपण टेस्ट कंडक्ट कशी करू शकतो? हॉरिझॉन्टली पण करू शकतो, व्हर्टिकली पण करू शकतो, अपवर्ड और डाऊनवर्ड डायरेक्शनने ही आपण इंटरमिजिएट अँगलने पण आपण करू शकतो ही टेस्ट. म्हणजे कशी? द टेस्ट कॅन बी कंडक्टेड हॉरिझॉन्टली, व्हर्टिकली, अपवर्ड अँड डाऊनवर्ड डायरेक्शन इट एनी इंटरमिजिएट अँगल. तुम्ही कोणत्याही इंटरमिजिएट अँगलने ही टेस्ट आपण करू शकतो. ॲट इच अँगल द रिबन नंबर विल बी डिफरंट फॉर सेम कॉन्क्रीट. जर आपण वेगवेगळ्या अँगलनी जर प्रत्येक अँगलसाठी जर आपण यूज केली तर याचा रिबन नंबर काय येऊ शकतो? डिफरंट येऊ शकतो कॉन्क्रीट. अँड बी रिक्वायर सेपरेट कॅलिब्रेशन ऑफ करेक्शन चार्ट. त्याच्यानुसार तो वेगवेगळा येऊ शकतो रिबन नंबर. कसा? ॲट इच अँगल द रिबन नंबर विल बी डिफरंट फॉर द सेम कॉन्क्रीट अँड विल रिक्वायर सेपरेट कॅलिब्रेशन ऑर करेक्शन चार्ट. ओके. द शोज क्रॉस सेक्शन रिबन हॅमर विथ ऑपरेटिंग प्रिन्सिपल. आपण खाली दिलेल्या पद्धतीने आपण कसं ऑपरेट करायचं ते पाहू शकतो. हे पहा, फर्स्ट आहे एमध्ये इन्स्ट्रुमेंट रेडी फॉर टेस्ट. इन्स्ट्रुमेंट काय? रेडी आहे टेस्टसाठी. त्याच्यावरच्या साईडने बॉडी दिसते, लॅच, इंडिकेटर, हॅमर, स्प्रिंग, कॉन्क्रीट सरफेस, प्लंगर. फर्स्ट काय? इन्स्ट्रुमेंट रेडी फॉर टेस्ट. त्यानंतर सेकंड बी बॉडी पुश टुवर्ड टेस्ट ऑब्जेक्ट. बॉडी कशी केलेली? पुश केली आहे ऑब्जेक्टवरती, म्हणजे कॉन्क्रीट सरफेसवरती पुश केली आहे मागच्या साईडने स्प्रिंग दाबून पहा. डायरेक्शन ऑफ पुश, मागच्या साईडने पुढं पुश केलेली कॉन्क्रीट सरफेसवरती. फर्स्ट होता इन्स्ट्रुमेंट रेडी फॉर टेस्ट. सेकंड बॉडी पुश टुवर्ड टेस्ट ऑब्जेक्ट, टेस्ट ऑब्जेक्टवरती पुश केली. त्यानंतर थर्ड हॅमर इज रिलीज्ड. हॅमर काय केला आहे? रिलीज केला आहे कॉन्क्रीट सरफेसवरती बघा. सेकंडला पुश केला, थर्डला रिलीज केला आहे. लास्ट हॅमर रिबन्स पहा कॉन्क्रीट सरफेस, त्यांनी काय रीड केलं आहे, म्हणजे पुन्हा स्प्रिंग एक डाऊनवर्ड साईडला झाली, परत डाऊनवर्ड साईडला झाल्यानंतर परत अपवर्ड गेली, म्हणजे तिथं काउंट केलं आहे त्यांनी रिबन नंबर. अशा प्रकारे हे रिबन हॅमर आपण यूज करू शकतो. फर्स्ट इन्स्ट्रुमेंट रेडी फॉर टेस्ट, टेस्ट करताना कसं ठेवायचं पहा. त्यानंतर बॉडी पुश टुवर्ड टेस्ट ऑब्जेक्ट, पुश करायची बॉडी बीमध्ये, आणि सीमध्ये हॅमर इज रिलीज, रिलीज करायचं हॅमर. आणि फोर्थ आहे आपला कॉन्क्रीट सरफेस हॅमर रिबन मेजर. ओके. तर आपण फर्स्ट प्रोसेस पाहिली रिबन हॅमर टेस्ट. रिबन हॅमरची डायग्राम पाहून घ्या, फिगर.
आपण आज NDT एक्सप्लेन केलं, इम्पॉर्टन्स ऑफ NDT वगैरे. त्यानंतर लिमिटेशन्स ऑफ NDT, 4 लिमिटेशन्स होते. त्यानंतर मेथड्स ऑफ NDT. फर्स्ट होते रिबन हॅमर टेस्ट. तर रिबन हॅमर टेस्ट काय मेजर करते, आपले जे इलॅस्टिक रिबंड असतात कॉन्क्रीटचे ते रिबन हॅमर टेस्ट मेजर करते. ती डेव्हलप कधी झालेली आहे 1948ला. ही एक वन ऑफ द कॉमनली अडॉप्टेड आहे, जी मेजरिंग सरफेस हार्डनेस करू शकतं. जे आपलं कॉन्क्रीटचं सरफेस हार्डनेस आहे ते रिबन हॅमर टेस्ट करू शकते. एकमेव असं साधन आहे 1948ला डेव्हलप झालेलं. ओके. त्यानंतर आपण ते कसा यूज करायचा ते आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण घेऊया ॲडव्हान्टेजेस ऑफ रिबन हॅमर टेस्ट. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. ओके, थँक्यू.